त्या गोष्टीची मी वाट बघत होतो खूप टायमिंगपासून. ती गोष्ट आज आलेली आहे आणि ती गोष्ट आपण आज लावायला जाणार आहोत. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका यश भरत. आज आपल्यासाठी खूप चांगला दिवस आहे, कारण की ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो खूप टायमिंगपासून ती गोष्ट आज आलेली आहे आणि ती गोष्ट आपण आज लावायला जाणार आहोत. बरेच जण गेस करत होते का ती गोष्ट काय आहे, तर त्या हिशोबाने मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की माझी जी बाईक आहे कावासाकी ZX6R, त्यासाठी आपण एक्झॉस्ट बघत होतो. तर तो एक्झॉस्ट आज आलेला आहे आणि आज आपण त्याचे अनबॉक्सिंग करणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो. तर हा आहे आपला एक्झॉस्ट. बरेच जण बोलवते की ॲरोचा लाव, मग एक्झेलचा लाव, पण मला ॲरो एक्झेल हे सर्व लाऊड एक्झॉस्ट नाही आवडत. मला लॉंग कॅनमध्ये आवडतं, कारण की लॉंग कॅन जो आहे ते तुम्हाला बेस पण जास्त देते आणि तुमचा जो आवाज गाडी फेकते ते एकदम क्लिअर असतं. मला लॉंग कॅन आवडते. लॉंग कॅन म्हणजे का, कारण की तुमची गाडी बेस चांगली क्रिएट करते लॉंग कॅनमध्ये आणि तुम्ही रनिंगला गाडीचा आवाज एकदम सुंदर असतो, कानाला एकदम चावत नाही किंवा काय नाही. ह्याच्या आधी पण माझ्याकडे गाडी होती कावासाकी Z800, तर तिला पण SCचा लॉंग कॅनच होता. त्याच्यानंतर माझ्याकडे डुकाटी सुद्धा होती. डुकाटीला स्टॉक एक्झॉस्ट होता, मी लावला नव्हता. तर कावासाकी Z8 मध्ये जो एक्झॉस्ट होता तर तो मला खूप आवडायचा, कारण की तो बेस पण होता, लाऊड पण होता आणि जास्त एवढी गरज नाही आहे की एकदम एक्स्ट्रीम लाऊड, कारण की तुम्ही जेव्हा पण राईडला किंवा कुठे पण जा त्या टायमाला तुमच्या कानाला सारखा तो रुपत राहतो. त्या म्हणून मी हा चॉईस केलेला आहे. तर बघूया आता फोडून कसं काय आहे ते. बघूया आपण खोलून. आता माझ्या भावाला बोलवतो. सोनी बस मदत करत मला. तर हे आहे आपला जो मिड पाईप येईल. तर मिड पाईपला लावायला कार्बन फायबर SCचा जो पार्ट आहे तो मिड पाईप जो येईल त्याच्यावरती लागेल. हे त्याचे स्क्रूज किंवा बाकी सर्व आहे. हे त्याचा कॅटलॉग असेल. सर्टिफिकेट. हा अजून एक आपला पाईप आहे जो एक्झॉस्ट सोबत लागेल, पण ह्याच्यानंतर पण अजून एक आपल्याला मिड पाईप लागेल. नाही. आता मेन गोष्ट म्हणजे एक चष्मा नाही घातला सगळ्यांना स्टिकर आहे काय? ना. हा मेन आपला एक्झॉस्ट. SC प्रोजेक्ट. हा आहे आपला एक्झॉस्ट. चारही ठिकाणी बघ. खूप मस्त लाईटवेट आहे आणि फिनिशिंग कार्बन फायबरची आणि SC बोलतो. हा जो एक्झॉस्टचा पाईप आहे हा इथे लागेल असा. आणि ह्याच्या पुढे अजून एक जो मिड पाईप येईल तो मिड पाईप आता आणायला गेला आहे. तो मिड पाईप आपल्याला जिथं आपण गाडी लावणार आहोत तिथं तो घेऊन येईल. तर तो पाईप लागेल ह्याच्या पुढे आणि आपण गाडीचा एअर फिल्टर आणि हे बाकी सर्व काही चेंज करणार आहोत. आपण BMCचा एअर फिल्टर मागवलेला आहे, तो पण आता जाऊ. तर चला आता जास्त टाईम न घालवता आपण निघूया आणि आपल्या गाडीला एक्झॉस्ट लावूया.
तर मित्रांनो, हा एक्झॉस्ट एक साईडला, गाडी एक साईडला, बाकी सर्व एका साईड. पण मला हे सर्व जे ब्लॉगिंग किंवा जे काय आहे, आता मी गाडी घेतल्यानंतर सर्व माझे भाऊ, सर्व मित्र हे बोलले की तू व्हिडिओ टाकत जा यूट्यूबवर, ब्लॉग्स टाकत जा. त्या खातीर आपण यांच्या सर्वांच्या साथीने आज आपण सर्व ब्लॉग आणि हे बाकी सर्व करता येते. आता हा फक्त माझा भाऊ आहे, तर बाकीची टीम या. तर हा माझा भाऊ सोहन म्हात्रे, हा शुभम म्हात्रे, शाकीर पटेल आणि केतन म्हात्रे. शुभम माझा रायडिंग पार्टनर आहे, म्हणजे शाकीर पटेल. शुभम म्हात्रे माझा रायडिंग पार्टनर आहे, म्हणजे मी बोललो का इथं जायचं राईडला, हा ठीक आहे चल मी येतो सोबत. सोहन तर कधी पण माझ्या साथीला असतो, सोबत असतो माझ्या. मला वाटलं की ही आपली काही गोष्ट घ्यायची आहे, उद्या चल आपण बघू पुढचं काय होते, चल आपण जाऊ पुढे. शाकीर पण तसाच साथीदार आहे माझा. आणि केतन हे असं आहे की माझा सर्व व्हिडिओ ब्लॉग सर्व तोच काढतो. निस्वार्थीपणा तो माझ्यासोबत व्हिडिओ किंवा हे सर्व काढतो, याच्यानं काही निष्पन्न नाही आहे. एक मित्राच्या नाते सर्वजण माझे साथ देतात, यासाठी आपण त्यांना धन्यवाद करतो. बस. तर आता आपण इथं पुढून चाललोय गाडीला एक्झॉस्ट लावायला. मी बाईकवर असेल, बाकीचे सर्व कारमध्ये. तर बघूया आपण पुढचा व्हिडिओ. लेट्स गो. तर आपण आता आलेलो आहोत एक्झॉस्ट फिटिंगसाठी. हा एक्झॉस्ट आहे. एअर फिल्टर परत आणायला गेला. ऍक्च्युली एका पार्सल मध्ये नाही पाठवलं त्या लोकांनी, वेगळ्या वेगळ्या पार्सल मध्ये पाठवलं. तर मग मिड पाईप वेगळा आला, एअर फिल्टर वेगळा आला आणि एक्झॉस्ट वेगळा आला. आता आपण आलोय, गाडी खोलतोय तो माणूस अजमत. या दाखवत. इधर आया क्या पार्सल? हा हा इधर है, नेहरू नहीं है ना? हा दादा नहीं, वो दिया नहीं रहेगा, अलग अलग एक में पैक नहीं किया रहेगा. वही तो है उसके. जाता सर. बोला जाएगा. आहे मिड पाईप, आहे टायटेनियम. टायटेनियम म्हणजे याच्याने हा लाईट वेट असतो, की याचा परफॉर्मन्स पण खूप चांगला असतो. हा मध्येच लागेल आपलं, प्लस काय मध्ये लागेल, त्याच्यावरती मग एक्झॉस्ट जाते. हा आपला एअर फिल्टर. एअर फिल्टर चांगले असतात, प्रमोशन नाही करत आहे. स्वतः माझ्या V8ला आणि दुपाटीला सुद्धा हात होता. हा एक्झॉस्ट फिटिंग झालाय, एअर फिल्टर फिटिंग. मोहिनीकडे असलं काय झालं ते दुपारचं. काय तुमच्या घरी कधी येणार आहेत मग? येतो फेरी मारल्यानंतर. नॉर्मल कट.
आपण विथ डीपी कलर बघितलेला आहे आवाज. तर डीपी कलर काढतोय आपण. विदाऊट डीपी कलरमध्ये आपल्याला काय उगाच लावलं आहे असं होतं ते. त्याच्यात मजा पण नाही. आपण बघूया आता तर आपला हा डीपी कलर निघालेला आहे. हा डीपी कलरमध्ये आवाज थोडा कमी करतो. तुम्हाला दाखवतो डीपी कलर. आपण हा काढलेला आहे चांगल्या साऊंडसाठी. काढायला खूप झंझट गेले आहे याच्यात. आपण बघूया आता विदाऊट डीपी कलरचा आवाज. बॅकटॉप ना अंदर चल दे. गन्नू काय खाली वॉश करा के लेके आता हूँ. वॉश करने जा रहा है. अरे ना अंदर छेड़ दे ना. तर मित्रांनो, आज आत्ता आम्ही तरी 6 वाजता परत घरी आलेलो. एक्झॉस्ट आपला फिटिंग झालेला आहे आणि एकदम मस्त असा एकदम स्मूथ आणि बेसी आवाज फिरतोय. मला तर खूप आवडलेला आहे एक्झॉस्ट. आणि तुम्ही पण एकदा बघून घ्या कसं आहे एक्झॉस्ट. Mm-hmm.
मित्रांनो, आज आपला हा पूर्ण ब्लॉग कंप्लीट झालेला आहे. इथे आपण आता घरी आलेलो आहोत. तुम्ही तो साऊंड आता ऐकलेलाच आहे. एकदम बेस आणि जास्त लाऊड पण नाही, कानाला रुपत पण नाही, असा एक्झॉस्ट झालेला आहे. जी माझी इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे. हा एक्झॉस्ट कितीचा आहे किंवा काय आहे ते तुम्हाला हा जो SCचा एक्झॉस्ट आहे, हा आपल्याला फक्त एक्झॉस्ट आणि हा पाईप इथपर्यंत. हा पाईप आपल्याला भेटलेला आहे 1,30,000चा. आणि हा आहे डिकॅट पाईप, हा आपल्याला भेटलेला आहे 25,000चा. ओके, म्हणजे इन मीन पकडा तुम्ही की ओव्हरऑल एक्झॉस्ट आपला 1.5 लाखापर्यंत गेलेला आहे. खूपच खर्च झाला आहे गाडीच्या मागे. आणि तुम्ही असं बघू शकता. व्हिडिओ आणि कॉन्टेंट आपला आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यश करत.